ऐकायला खूप छान वाटतंय. पण मला असं विचारायचं की हे जेव्हा दैवी अनुभव तुम्ही घेताय किंवा नटराजाचे अनुभव, त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बदललाय का? हो, निश्चित बदलला. म्हणजे मी तुला म्हटलं तसं की अ, आपण जेव्हा कठीण हं. काळातून जात असतो ना, तेव्हा त्यावेळेला आपण हललेलेच असतो. आणि अच्छा. मी म्हटलं तसं मी काही संत नाही. "हे मला तर काही फरकच" असं नाही होत. हलतो. कितीही आपल्याला म्हणजे एक असतं तुम्हाला जाणीव अवेअरनेस असणं आणि एक असणं तो अवेअरनेस कृतीत आणणं. हं. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हो. ना. तर अवेअरनेस तर तुमचा हळू वाढत जातो, वाढत जावा, जो माझाही वाढत गेला. पण तो कृतीत आणायची वेळ येते, तेव्हा जर तो तुमचा वाईट काळ असेल, तर तुम्ही डगमगताच, तुम्ही हं. डळमळताच. पण मी म्हटलं तसं, की त्याच्यात किती राहायचंय अ, हे तुम्ही ठरवू शकता आणि तुम्ही त्यातनं किती पटकन बाहेर यायचं त्या नकारात्मक विचारातनं हे ठरवू शकता. आता हे ना स्नेहा तुला कसं सांगू म्हणजे काही बाबतीतला आपला कॉन्फिडन्स ना विशित जास्त असतो. हं. भीतीच वाटत नाही तुम्हाला त्या गोष्टींची. कारण तुम्ही शरीरात ताकद असते, एक रग असते, एक तारुण्याचा जोश असतो काही आणि अज्ञानात सुख. जबाबदाऱ्या कमी असतात. जबाबदाऱ्या कमी असतात, अज्ञानात सुख असतं. तेव्हा आपल्याला माहीतच नसतं आपण किती कठीण गोष्ट करायला चाललोय. असंही असतं कधी-कधी. आपण खूप कठीण गोष्ट अशी यू करून जातो आणि मग आपल्याला कळतं हे कठीण होतं, हे आपण कसं केलं? पण कारण आपल्याला माहीतच हो. नसतं ते कठीण आहे. सो आपण यू करून जातो. तर आता हा प्रवास 50शी, 30शी, 40शी, 50शी पर्यंत येता-येता कधी-कधी असं होतं, बापरे! आता फिजिकल ताकद इथे जाणवायला लागला, इथे कमी पडतीये. आता थकवा लवकर येतोय. किंवा आपल्या प्रोफेशनमध्ये आपण आहोत तर आपण काळजी घेतोय, पण स्किन बोलायला लागलेलीच आहे. हं. आपण काळजी घेतोय, पण सुरकुत्या दिसायला लागलेल्याच आहेत. तर हे ज्या गोष्टी असतात ना, याही तुला अ, त्या-त्या टप्प्यावर थोड्याशा निराश, थोड्याशा उदास अशा करतातच ना. म्हणजे प्रत्येक वयातले तुझे निराशेचे, उदासीचे पॉइंट्स वेगवेगळे असतात, असं मुद्दे वेगवेगळे असतात. पण त्याच्याशी तुला डील हं. कसं करायचं हे त्या-त्या असं म्हणतात ना, जावे त्याच्या त्यात वंशा तेव्हा हं. कळेल. त्यामुळे 20शीत असताना तुम्हाला 40शीची दुःख नाहीच कळत. 40शीत असताना तुम्हाला 70ची नाहीच कळत. तर त्यावेळेला हा जो आपला विश्वास आहे देवावरचा, जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, जो आपला प्रयत्नवादावरचा विश्वास आहे, तो तुम्हाला तारून नेतो असं मला वाटतं आणि त्यासाठी मी कायम प्रार्थना करत असते. प्रेयर थेरपी मी तुला म्हटलं तसं मी हं. शिकले. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेयर्स आहेत, ज्या मी करत असते आणि त्यातनं मला बळ मिळतं आणि ते बळ मला खूप कामी पडतं. कुलदेवतेच्या दर्शनाला जाता का मॅम? हो. म्हणजे आता मी तुला म्हटलं तसं, की हे जे माझं मत आहे, तुळजाभवानी माझी कुलदेवी आहे आणि बाळ्याचा खंडोबा हं. म्हणजे माझं गाव सोलापूर. तर सोलापूरजवळ एक गाव आहे बाळे, हं. तिथला खंडोबा हं. हा आमचा कुलदेव आहे.